याने शिकवलं त्यांनी. आमच्याकडे या, ते मटणाच्या दुकानात चाल, सोलापुरात या तुम्ही आमच्याकडे मटणाच्या दुकानात. बाळी बेस नाही काय, विजापूर बेस, आमच्याकडे या. असं मोठं तिथं दुकान असतं, ते सगळं होतं इधर कालाव इधर कालाव इधर कालाव. ते कन्फ्युज कोणतं मटण घ्यावं. आता मिनिस्ट्रीमध्ये पण तेच चाललंय बरं का. आमच्याकडे आमच्याकडे आमच्याकडे. आम्ही निघालो, माता परमेश्वर आया इसके नाम से बाप्तिस्मा. माता परमेश्वरचा बाप्तिस्मा, पिता परमेश्वरचा बाप्तिस्मा. कोणीतरी परवा मला तुमच्या मुंबईचाच फोन आला होता. फायक साहेब रविवार आणि शनिवार शब्दात असताना रविवार का आपण घेत आहोत? त्यांनी सांगितलंय तुम्ही स्वर्गात जाणार नाही का, तर तुम्ही शनिवार शब्दात पाळत नाही. शनिवारी चर्च घ्यायला पाहिजे. मग शनिवार शब्दात आहे का रविवार शब्दात आहे? शनिवार शब्दात आहे. मग आपण का रविवारी चर्च घेतो? आपल्याला गव्हर्नमेंट शनिवारी सुट्टी देत नाही म्हणून आपण रविवारी चर्च घेतो. नाही मग ते चुकीचं आहे ना. कशावरून चुकीचं आहे? काय नियम आहे देवाचा? 6 दिवस श्रम कर. मग रविवार पहिला दिवस आहे ना. देवाला सगळं माहिती, रविवार पहिला दिवस आहे. देवाचा उद्देश काय होता? 6 दिवसांपैकी 1 दिवस तुम्ही देवाची उपासना करा. आता तिकडे देव, आता देवाला जर तुम्हाला शनिवार तर राजाचं मन देव पाटाच्या पाण्याप्रमाणे व्हायला होणार देव आहे. देवाने घातलंच तर मोदीच्या डोक्यामध्ये, देऊन टाक यांना शनिवारी सुट्टी, जाऊ दे त्यांना चर्चला. देव काय त्यांना माहितीये, यांना शनिवारी जाऊ द्या, रविवारी जाऊ द्या, सोमवारी जाऊ द्या, यांचे स्वभावच बदलणार नाहीत. शनिवारी गेलं म्हणून पण भांडण करतात, रविवारी गेलं तरी भांडण करणार, दारू पिणार, गुटखा खाणार, चुगल्या करणार, निंदा करणार. जी नरकाकडे घेऊन जाणार ते बऱ्याच वेळा तर तुम्ही ते हुशार लोकांचं तुमच्याकडे आमच्या सोलापूर तंबाखू. प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे, ते पुढी तर फेका दे, लवकर येणार आहे तो, आणि तुम्ही पश्चाताप केला पाहिजे. ह्याच काय हे चोळत चोळत. आणि काय बहादूर तर ते असे तोंडात बिडी. शंभरोनी सिडीचं परिवर्तन झालं. अरे तुझं कधी होणार? वादाचा मुद्दा तो नाहीये. शनिवार पाळता का, अमकं झालं का, शंभरोनी सिडीचं परिवर्तन झालं का, दिवस तो नाही महत्वाचा. मूळ मुद्दा काय? आमच्या मनाचं परिवर्तन, आमच्या जीवनाचं परिवर्तन, आमचे स्वभाव बदल. आणि हे करत असताना शास्त्र काय सांगतं माहिती का? तुम्हाला गाढवा शोधावी लागणार आहे. गाढवा म्हणून तुम्हाला देवाच्या मंदिरात यायला पाहिजे. काम देऊ नये का? गाढवा शोधा. आणि गाढव येशू ख्रिस्तानं यरुशलेमेमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणाची निवड केली? गाढवाची. काय म्हटलं? तो चौकात बांधलेलं गाढव. गाढव शोधून आणा. आणि गाढवं तुम्हाला चौकातच बांधलेली दिसतील, पानाच्या टपरीवरती, थिएटरमध्ये तुम्हाला सापडतील. गाढव तुम्हाला इकडे चौकातच सापडणार आहे. आणि गाढवांचं वैशिष्ट्य, अरे ये ना चौकात, तुझी वाट बघतो. या चौकातल्या गाढवांना चर्चकडे घेऊन या. राजे बनाल. पहिल्यांदा राजे बनवण्याची पहिली पायरी, तुम्हाला चौकात जेवढी गाढवं दिसतील तेवढी चर्चमध्ये घेऊन या. लक्षात ठेवा, साक्ष घडली पाहिजे. आमच्या तरुणांनी सांगितलं पाहिजे, हा चौकात पानाच्या टपरीवरती बिडी पित होता, तंबाखू खात होता, पाळत साहेब याला वचन सांगितलं आणि याला देवाच्या मंदिरात आणलं. प्रभू म्हणतो, याच्यामध्ये मला एक राजा दिसत आहे, याच्यामध्ये मला एक राजा दिसत आहे. काम देऊ नये का? जेव्हा तुम्ही आत्म्यांचं तारण करत असताना साधारण लोकांपर्यंत पोहोचता. हे पॉवर आहे, सामर्थ्य आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे त्यावेळेस बांधलेल्या गाढवांना शोधण्यासाठी तुमचं सामर्थ्य वापरलं गेलं पाहिजे. चांगल्या लोकांना नाही तुम्हाला देवाकडे आणायचं. चांगल्याला काय तुम्ही देवाकडे आणणार आहे? त्याला कुठं प्रभूची गरज आहे? ह्या गाढवांना गरज आहे, जे बदलत नाही त्यांना बदलण्याची गरज आहे. एका व्यक्तीनं मला, एका तरुणानं मला फोन केला आणि तो सांगायला ओक्सा बुक शिरडत होता. त्याला पाळत साहेब इतका व्यसनाच्या अधीन गेलतो, इतका व्यसनाच्या अधीन गेलो होतो, व्यसन आणि माझं जीवन एक झालं होतं. मी त्याच्याशिवाय जगू शकत नव्हतो. घरातल्या लोकांना मारायचो, घरामध्ये दिसेल ती वस्तू फोडायचो. 2-3 वेळा माझ्या आईचं नरडं मी दाबलं, माझ्या बहिणीला मारलं, खूप अत्याचार केले घरातल्या लोकांना. आता जगण्यासाठी सुद्धा मला कठीण वाटत होतं, जगू नये असं वाटत होतं. पण वचन तुमचं आलं आणि असंच निराश होऊन ते वचन ऐकत असताना तुमचं वचन माझ्याशी बोललं. खूप रडलो त्या दिवशी, सगळ्या गोष्टीचा पश्चाताप केला. 20 वर्ष व्यसन केलं,
पण त्यानंतर व्यसन सोडलं आणि आता बायबल हातामध्ये घेतलं. देवानं या गाढवाला वापरायला सुरुवात केली. काल देऊ नये का? हे जीवन आहे, हे जीवन आहे. तुम्ही तुमचं सामर्थ्य इकडं तिकडं वापरू नका. गाढव शोधा, गाढव शोधा. ही पायरी आहे. जेव्हा तुम्ही गाढव शोधायला जाता, इकडं देव तुमच्यामध्ये राधा शोधत असतो. लक्षात घ्या, तुम्ही गाढव शोधता आणि गाढव शोधणाऱ्यामध्ये देव राजा शोधत असतो. तुम्हाला वाटतं ते साधं काम आहे? साधं काम नाही. तुम्ही राजपदासाठी निघालेले लोक आहात. हे काम नाही बरं का, हे काम नाही. हे प्रिचिंगचं काम नाही. हे काम एकदम साधं काम आहे. या प्रिचिंगच्या मला तुम्ही जर विचारलं ना की सगळ्यात चांगली गोष्ट तुमच्या जीवनात, आज मी हे आत्ता नाही शिकवत. बायबल 28 वर्ष झालं बायबल शिकवतोय. 28 वर्ष झालं बायबल वाचतोय. 28 वर्ष झालं त्याचा अभ्यास करतोय. मागच्या मीटिंग मध्ये नाही का तुमच्याकडे आलो होतो. येता येताच आमची चर्चा झाली. बरं झालं डिक्लेअर नाही केलं तुमचं कोणता सब्जेक्ट सांगणार आहे म्हणून. मागच्या वेळेस आलो ती बायबलची बॅग बिग सगळीच गाडीत विसरली. आणि तुम्हाला जर सांगितलं असतं मी या विषयावर बोलणार आहे आणि वही गायब आहे, सांगणार काय? पण त्याच्यावर मी उपाय काढला. मी काय सांगणार आहे तुम्हाला काय माहिती? घुमवलं असतो थलम बरोबर तुम्हाला. म्हणजे त्याच्यात काही विशेष नाहीये. हे बसलंय डोक्यामध्ये पीठ, कम्प्युटर सारखं. कोणता विषय काढला की त्याच्यावरती बोलू शकतो, ते नाही महत्वाचं. आणि याच्यानं काही पण होणार नाही. पण मला सगळ्यात जास्त एवढी मोठी सभा असेल आणि त्या सभेमध्ये एक व्यक्ती ज्या सरेंडर होतो आणि प्रभूला आपलं जीवन देतो ना, त्यास असं वाटतं 28 वर्षापेक्षा सेवेतला हा सगळ्यात भारी दिवस कोणता? याच्यामध्ये गाढव प्रभूकडे आलं. ही पॉवर आहे, हे सामर्थ्य आहे. आणि देव आज रात्री अशा व्यक्तीमध्ये राजा शोधत आहे. अशा व्यक्तीमध्ये राजा शोधत आहे, ज्या व्यक्तीला भूक आणि तहान असते, ज्याला असं वाटतं नरकाकडे चाललेला व्यक्ती, या व्यक्तीला मी स्वर्गाकडे घेऊन यावा, या व्यक्तीची बंधनं तोडावी. तुमच्या लक्षात येतं का? शिष्याना गावामध्ये पाठवून येशू ख्रिस्त याकोबाच्या विहिरीवरती भूक लागलेला असताना जातो. तो म्हणतो नाही, भूक हे माझं एक बहाणा आहे. पण खरं त्या ठिकाणामध्ये असणारी स्त्री जी व्यभिचार करत आहे, जिने आतापर्यंत व्यभिचार केलेला आहे, मला तिला आणायचंय. किती मोठा व्यक्ती, ज्याने मेलेले जिवंत केले. पण त्याच्या डोक्यामध्ये विचार काय, त्याच्या अंतकरणातली भावना काय? या व्यभिचारी स्त्रीला देवाच्या राज्याकडे आणणं. आणि एवढा मोठा वक्ता, एवढा मोठा प्रीचर, देवाचा पुत्र, स्वर्ग पाहिलेला, स्वर्गातनं आलेला येशू त्या स्त्रीसाठी आपलं वेळ खर्च करतो आणि जाताना घागर तिला टाकायला लावतो आणि शंभरून येशूकडे आणायला लावतो. ही ताकद गाढव शोधण्यामध्ये प्रिया, गाढव शोधण्यामध्ये ताकद आहे. मी म्हणतो एक व्यक्ती जर इथून गेला ना, ही मीटिंग इथं आहे, इथं जर लोक इथून बाहेर पडले आणि गाढव शोधायला आले ना, उद्या हे पुरणार नाही, दुसरीकडे कुठंतरी घ्यावी लागेल. का? अख्खं मुंबई बदलायला वेळ लागणार नाही प्रियालो. आमचा देव ते करण्यासाठी समर्थ आहे. पण आता आम्ही त्या किशाशी संबंध आला पाहिजे. किश म्हणजे सामर्थ्य, आणि ते सामर्थ्य आता ते वचन वाचा, 3रा अध्याय पहिलं वचन. पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. सामर्थ्य जर तुमच्याकडे यायला पाहिजे, आणि सामर्थ्य जर तुमच्याकडे आलं, तुमचा संबंध जर किशाच्या आणि किशाची आला असेल, म्हणजे सामर्थ्याची संबंध आला असेल. जसं या माडीवरती 120 लोकांवरती पवित्र आत्मा आला, ती प्रार्थनेची वेळ त्यांनी पाळली. हो, काय होतं माहिती का? पवित्र आत्मा आल्यावर लोक प्रार्थनेची वेळ विसरतात. हे तुम्हाला सांगितलं. प्रॉब्लेम काय? तो राजा का बनू शकत नाही? अभिषेक सामर्थ्य माझ्यामध्ये का राहू शकत नाही? का पेत्र टिकून राहिला? का 11 शिष्य टिकून राहिले? का प्रभूने त्यांना वापरलं? याचं कारण बायबल सांगतं, त्यांनी प्रार्थनेच्या वेळी मंदिरामध्ये गेले. ऐका, ज्या व्यक्तीला प्रार्थनेची वेळ पाळली जाते ना, तो व्यक्ती आपलं सामर्थ्य कंटिन्युअसली टिकवून ठेवण्यासाठी बांधील असतो, किंवा तो व्यक्ती आपलं सामर्थ्य कधीच जाऊ देत नाही. आमेन म्हणाल का? प्रार्थनेची वेळ पाळा, प्रार्थनेची वेळ पाळा.
जोपर्यंत प्रार्थनेची वेळ, पवित्र आत्मा आल्यावर पहिल्यांदा तो तुम्हाला मंदिराकडं, पहिल्या अध्यायात पवित्र आत्मा आला, पवित्र आत्म्यासंबंधानं बोललं, दुसऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्मा आला आणि तिसऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्मा यांना मंदिरात घेऊन गेला प्रार्थनेच्या वेळेला. येते का तुमच्या लक्षात? प्रार्थनेची वेळ फार महत्वाची आहे. आणि बऱ्याच ठिकाणामध्ये जर तुम्ही बघितलं तर लोकांमध्ये प्रार्थनेच्या वेळेचं गांभीर्य नाही. कसा पवित्र आत्मा काम करेल, कसा पवित्र आत्मा काम करेल? ज्या वेळेला पवित्र आत्मा काम करतो ती प्रार्थनेची वेळ आहे. दुसऱ्या कोणत्या वेळेला नाही पवित्र आत्मा काम करत. प्रार्थनेची एक वेळ आहे, परफेक्ट टाइम आहे. या प्रार्थनेच्या वेळेला शिकवण्यासाठीच येशू ख्रिस्तानं 10 दिवस पर्यंत त्यांना पवित्र आत्म्याची वाट पाहण्यासाठी लावली. 10 दिवस त्यांना वाट पाहायला लावली. असंच नाही पवित्र आत्मा त्यांना मिळाला, कारण त्यांना प्रार्थनेची वेळ पाळायची आणि त्यांच्यामध्ये नव्हती क्षमता. प्रार्थनेच्या वेळेचं महत्व त्यांच्याकडे नव्हतं. पण जेव्हा पवित्र आत्मा आला, ऐका बरं का, तुम्ही सगळ्या वेळेला महत्व देता. तुमची कामाची वेळ कधी चुकली नाही, तुमची गोळ्यांची वेळ कधी चुकली नाही, तुमची जेवणाची वेळ सुद्धा कधी चुकली नाही. पण सगळ्यात दुःखाची गोष्ट कोणती माहिती का? आम्ही सगळं पाळतो पण प्रार्थनेची वेळ कधी पाळत नाही, मंदिराची वेळ कधी पाळत नाही, देवाजवळ बसण्याची वेळ कधी पाळत नाही. कसं पावर राहील, कसा खिशाशी संबंध येईल? अहो, तुम्हाला राजाशी संबंध जोडायचा आहे. तुमच्यामध्ये राजा लपलेला आहे. राजानं सुद्धा योग्य निर्णय घेण्याची वेळ जर त्याच्याकडे नसेल तर तो राजा कधी कायम राजपदावरती राहू शकत नाही. राजाला वेळेचं महत्व आहे. दावीद सुद्धा म्हणतो, ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, त्यास माझ्या मनाला आनंद झाला. दावीद राजा आहे. त्या राजाला सुद्धा प्रार्थनेच्या वेळेचं महत्व आहे. तुमच्यामध्ये एक राजा आहे, लक्षात ठेवा. राजानं नेहमी राजाच्याच दरबारात असलं पाहिजे. आमेन. तुम्हाला सांगू का, आज तुम्ही राज दरबारात आहात. आमेन. आमेन. कुठं आहात तुम्ही? आणि तुम्ही सगळे राजे आहात. आमेन. वेळेवर आले त्या. राजाच फक्त वेळेवरती येतो. आपल्या देशाच्या राजाचं नाही सांगत मी. त्या आणि म्हणून त्यानं काय म्हटलं, वेळ आणि समय. प्रेषितांच्या कृत्यात पहिल्या अध्यायात आम्ही वाचलं नाही का? काय म्हटलं हो पहिल्या अध्यायामध्ये? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत. देवानं काळ आणि समय कोणाच्या आधिपत्याखाली ठेवलाय? स्वतःच्या. म्हणजे देव सुद्धा वेळ पाळतो. देव वेळ पाळतो. तुम्ही बिलिव्हर्स आहात. ऐका, आज जी गोष्ट मी स्टेटमेंट करतो, विधान करतो, बिलिव्हर्स लोकच वेळ पाळतात आणि वेळ पाळतात तेच बिलिव्हर्स आहे. आमेन म्हणाल का? बाकी मग तुमचं ते सोने से कम नाही, गुम गया तो गम नाही, बेंटेक्स. तुम्हाला वाटतं तुम्ही बिलिव्हर्स आहात, पण तुम्ही बिलिव्हर्स नाही, बेंटेक्स आहे. सोनं नाही, दिसतंय सोन्यासारखं. आणि सोन्यासारखं दिसतं म्हणजे काय? जाड बायबल, माझ्याकडे डेक आहे, माझ्याकडे, अरे डेक असो नाही तर फेक असो. प्रार्थनेची वेळेचं काय? जे लोक प्रार्थनेच्या वेळेला महत्व देतात, बायबल सांगतं ते राजपदाकडे निघालेले लोक आहेत. आमेन. लक्षात ठेवा. राजा त्यांच्यामध्ये लपलेला आहे. तुम्हाला सांगू का, जेव्हापासून माझं तारण झालं तेव्हापासून लोकांना फक्त माझी एकच भीती वाटते, वेळेवर येतो. चर्चमध्ये यांना विचारा, ज्यांचा प्रोग्राम असतो ना, ते प्रोग्रामला नाही आले तरी माझी प्रार्थना चालू असते. जेवढे लोक असतील तेवढ्याला घेतो आणि माझी प्रार्थना चालू करतो. कारण मला माहितीये मी साधारण व्यक्ती नाही, माझ्यामध्ये एक राजा आहे. आमेन. राजानं वेळ पाळलीच पाहिजे म्हणून शास्त्र सांगतं ते प्रार्थनेच्या वेळी. पुढे वाचा. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला, जन्मापासून एक मुद्दा किती महत्वाचा आहे, खिशाशी त्याचा संबंध. वाचा. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत.
पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि म्हणाला आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावलं. मग पेत्र म्हणाला माझ्याजवळ सोने रुपे काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवलं. तेव्हा त्याची पावलं व त्याची घोटे यात तत्काळ बळ आलं. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिलं. आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच आहे त्यांनी ओळखलं. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आलं त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. आता 2-4 गोष्टी याच्यामध्ये पाहणं. मी तुम्हाला जो मुद्दा समजावून सांगत आहे, शाऊल किशाचा मुलगा आहे. किशाने त्याला जन्म दिला. किश या शब्दाचा अर्थ सामर्थ्य. किश या शब्दाचा अर्थ बाण. 2 अर्थ आहेत त्याचे. एक तर किश म्हणजे सामर्थ्य आणि दुसरी गोष्ट धनुष्य किंवा त्याला बाण असं म्हटलेलं आहे. आता सामर्थ्याचा संबंध पवित्र आत्म्याशी आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळवणं, टिकवणं, वाढवणं आणि तुम्हाला राजपदाकडे घेऊन जाणं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, पवित्र आत्मा जो तुम्हाला राजपदाकडे घेऊन जातो. शाऊल गाढव शोधायसाठी गेला, राजा बनला. तुम्ही सुद्धा ज्या पद्धतीने शोध घेत या ठिकाणामध्ये आलेलात, तुम्हाला राजपदाकडे जायचंय. राजपदाकडे जात असताना ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिली पायरी किश आहे. आणि किश म्हणजे पॉवर, सामर्थ्य, धनुष्य, बाण. आता या धनुष्याला किंवा या बाणाला किंवा या सामर्थ्याला माहित करून घेत असताना जेव्हा तुमच्याकडे सामर्थ्याची माहिती तुम्हाला झाली, सामर्थ्याची माहिती झाल्यावर तुम्हाला माहितीये हे सामर्थ्य इकडं तिकडं नाही, ते फक्त मंदिरात असतं. आता एक गोष्ट आम्ही इथं पाहिली, याच्या अगोदर पण मंदिर होतं. याच्या अगोदर पण लोक मंदिरामध्ये जात होते. नीट ऐका बरं का, तुम्ही सुद्धा आजपर्यंत मंदिरात जात आणि येत होता. जसं त्या काळामध्ये सुद्धा लोक मंदिरात जात होते, मंदिरातनं बाहेर येत होते. आणि मंदिरात जाता जाता काही मंदिरातले धार्मिक लोक या लंगड्या भिकाऱ्याला सुंदर नाम्या दरवाजाजवळ त्याला सांगत होते, बाबा इथं बस, आणून ठेवत होते, तू भीक माग, आम्ही पण तुला देतो. आणि बरं, त्या मंदिरातल्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का, या लोकांनी मंदिराच्या बाहेर या भिकाऱ्याला साधी सुधी भेट दिली नाही, त्यांनी सोनं चांदी त्याला भेट देत होते. म्हणजे किती धार्मिक होते ते. त्यांच्यातलं सोनं, त्यांच्यातलं रूप. 4 पेत्र म्हणतो माझ्याकडे सोनं रूप, म्हणजे सगळे सोनं रूप त्या भिकारीला देतोय. बरं, आता विचार करा, एवढं सोनं रूप घेतलेला भिकारी किती श्रीमंत असेल. एवढे लोक त्याला सोनं रूप देत आहेत, एवढा श्रीमंत भिकारी. पण त्याची भीक मागण्याची वृत्ती नाही बदलली. का माहिती का, गरज माणसाला सोन्या रुपयाची नाहीये, गरज माणसाला सामर्थ्याची आहे. सामर्थ्याची गरज आहे. सोनं रुपये हे सामर्थ्य नाही. पॉवर सोनं रुपयामध्ये नाहीये, पॉवर आहे ते सामर्थ्यामध्ये. सामर्थ्य आम्हाला ती पॉवर आणि ती सामर्थ्य कशामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये. आता पेत्र तिथं आला. ऐका, काही 2-3 गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं. जेव्हा पेत्र आला, आधी लोक जात होते येत होते, सामर्थ्य नव्हतं म्हणून लंगडा भिकारी बाहेरच होता, वर्षानुवर्ष होता. पण आता पहिल्यांदा किशाशी संबंध आला, सामर्थ्याशी संबंध आला. आणि ज्या दिवशी सामर्थ्याशी संबंध आला, बाहेरचा लंगडा भिकारी लंगडा राहिला नाही, तो मंदिरात उड्या मारत आला. प्रियानं, आमेन, आमेन. हे पॉवर आहे, सामर्थ्य आहे. जेव्हा सामर्थ्य येतं ना, तेव्हा मंदिराच्या बाहेर गर्दी दिसत नाही, गर्दी असते मंदिराच्या आतमध्ये. मंदिराच्या आत गर्दी असते. प्रियानं, हे पॉवर, हे सामर्थ्य शेवटच्या दिवसामध्ये येणार आहे. तुम्हाला सांगू का, आमेन. असे दिवस येणार आहेत, जगामधले
एकही चर्च ज्या दिवशी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य समजेल ना, चर्चच्या बाहेर लोक तुम्हाला दिसणार नाही. चर्च भरून व्हायला सुरुवात होईल, चर्च भरून व्हायला सुरुवात होईल. आणि एवढ्या आशेनं लोक येतील ना, जसा मी पाहतो इकडं मोठ्या आशेनं हा लंगडा भिकारी पेत्राकडे पाहत होता. मी म्हणतो महाराष्ट्रानं मंडळीतल्या लोकांकडं आशेनं पाहिलं पाहिजे. हे लोक, हे ख्रिस्ती लोक, हे विश्वासणारे लोक, हेच आमच्या आशेची पूर्तता करणारे लोक आहेत. हे चर्च आहे. तुमचा संबंध जेव्हा लोक तुमच्याकडे पाहतील. मला आठवतं मी सोलापूरमध्ये एकदा नुकतीच सेवेला सुरुवात केली आणि सेवेला सुरुवात करत असताना मला एका व्यक्तीच्या घरी प्रार्थनेला घेऊन गेला. चर्च मधला एक व्यक्ती म्हणजे चला तुम्ही. मग मी गेलो तिथं. मग गेल्यावरती इतकी बॉडी सुंदर त्या व्यक्तीची, अंगामध्ये इतकं सोनं, सगळं काही खूप छान. मग त्यांनी मला ओळख करून दिली. तो म्हटलं की पास्टर तुम्हाला यांच्यासाठी प्रार्थना करायची. म्हटलं प्रॉब्लेम काय, सगळं तर छान दिसतंय, बॉडी आहे, बंगला आहे, त्यानंतर कितीतरी सोनं त्याच्या अंगावरती, इतकं सोनं त्याच्या अंगावरती होतं. थोडा वेळ बसला आणि तो रडायला सुरुवात त्याने केली. मग मी कन्फ्युज झालो की याला गरज काय, सगळं काही त्याच्याकडे चांगलं आहे, पैसा आहे, अडका आहे. तो म्हटला मुंबईमध्ये मी एक शार्प शूटर आहे आणि मी हप्ते गोळा करणारा माणूस आहे आणि माझे जुहूला 3 बंगले आहेत. त्यानंतर माझ्याकडं खोली भरून पैसा आहे, पण माझ्याकडे शांती नाहीये. आणि एक सोडून मला 3 पत्न्या आहेत आणि घरामध्ये नुसती अशांतचं वातावरण आहे. गुंड रडायला लागला, शार्प शूटर रडायला लागला. तो शार्प शूटर म्हटल्यावर माझ्या तर काळजाचं पाणीच झालं. म्हटलं आता हा गुंड पण आहे, हप्ते वसूल करतो, सगळं करतोय आणि याच्यासाठी प्रार्थना केली जरा ऐकलीच नाही. गोली मेरे भेजे में. थोडा मी कन्फ्युज झालो. म्हटलं पण तो रडायला लागल्यावर मला कळलं, अरे याच्याकडे सगळं आहे, याच्याकडे पावर नाही. आणि तो पावर असणाऱ्या व्यक्तीकडे मोठ्या आशेनं बघत आहे. पावर बंदुकीमध्ये नाही, पावर पैशामध्ये नाही, पावर पवित्र आत्म्यामध्ये आहे. आणि आज रात्री ती पावर आमच्याकडे आहे प्रिया. आज रात्री ती पावर आमच्याकडे आहे. एक सामान्य लहान लेकरासारखा तो गुंड रडत होता, परंतु नंतर तो बोलता बोलता म्हटला, फादर माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा, थोडी तरी तुमच्या येशूने मला शांती द्यावी. त्यास मला कळलं, अरे या व्यक्तीला किती आशेनं त्यानं माझ्याकडे पाहिलं. देवाचे प्रिय लोक हो, जेव्हा तुमचा किशाशी संबंध येईल ना, लोक आशेनं तुमच्याकडे पाहतील, आशेनं तुमच्याकडे पाहतील. आणि मी तर असं म्हणतो, जगातल्या लोकांची आशापूर्ती करणारे तुम्ही लोक असले पाहिजे. जगातल्या लोकांची आशापूर्ती करणारे लोक असले पाहिजे. तुमच्याकडे पाहिल्या त्यांना वाटलं पाहिजे इथूनच आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही इच्छा पूर्ण करणारे लोक आहात. पावर आहे ते. सुंदर नामे दरवाजाचा लंगडा भिकारी या पेत्राकडे मोठ्या आशेनं पाहत आहे. आज रात्री हीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. किशाशी तुमचा संबंध आहे, मग लोक तुमच्याकडे कोणत्या आशेनं पाहत आहे? कोणी तुमच्याकडे आशाभरी नजरेने बघत आहे? आणि तुम्हाला माहिती का, देवानं पवित्र आत्मा तुम्हाला त्याच्यासाठीच दिलाय. तुम्हाला पवित्र आत्मा घेऊन नुसतं चर्च मध्ये गाणं गाण्यासाठी थोडी नाही पाठवलेलं, त्याच्यासाठी नाही पाठवलं. कशासाठी पावर दिली, कशासाठी पवित्र आत्मा दिला? कधी आतमध्ये जाऊन विचार केला, अरे प्रभूनं मला पवित्र आत्मा का दिला? हो, माडीवरती 120 लोकांवरती पवित्र आत्मा आला. हे लोक 2ऱ्या अध्यायातनं 3ऱ्या अध्यायामध्ये येतात आणि 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो हा पेत्र काय पावर घेऊन गेला. इतकं त्याच्या डेअरिंग आलं ना, अजूनपर्यंत एक चमत्कार न केलेला पेत्र त्या लंगड्या विकारला म्हणतो, उठ येशूच्या नावानं चालू लाग. वापरावं अधिकार. एकदा बोलून बघा, किती लंगडे चालतील, किती आंधळे बघायला सुरुवात करतील, किती लोक देवाच्या राज्यासाठी वापरले जातील. किशाशी संबंध येऊ द्या तुमचा. एकदा बोलून बघा, एकदा फक्त शब्द टाकून बघा, म्हणावं एकदा. मला आठवतं मी चर्चमध्ये शिकवलं. आमच्या सिस्टर लोक एकदा प्रार्थनेला गेल्या एका मीटिंगमध्ये. त्यांना म्हटलं जा तिथं मीटिंग आहे, तुम्ही घेऊन या. आणि ते गेले पुण्याला मीटिंग घ्यायला. आणि गेल्यावरती तिथं एक मुलगी होती आणि ती मुलगी म्हटली, लग्न होऊन 4 वर्ष झाले, माझ्याकडे लेकरू नाही. गेले आमच्या सिस्टर, त्यांनी त्यांच्या पोटावर हात ठेवल्या. देवा 4 वर्ष लेकरू नाही, पण आता यांना लेकरू दिलं, तुझे आभार मानतो. आणि त्यांनी प्रार्थना केली, निघून आले. 3 महिन्याने त्यांचा कॉल आला. ते म्हटले, अहो तुमच्या सिस्टर येऊन गेले, माझी बायको प्रेग्नंट आहे.
एकदा बोलून बघा. Amen. खिशाशी तुमचा संबंध येतील तेव्हा वांज सुद्धा तिला लेकर प्रसवेल. प्रियांनो, वांज सुद्धा लेकर प्रसवेल. संबंधच आमचा खिशाशी नाही आहे. आम्ही तसंच जीवन जगत आहोत. आम्ही तशाच पद्धतीने वर्तन करत आहोत. लक्षात ठेवा, आम्ही साधारण देवाचे लेकर नाहीत, असाधारण अलौकिक देवाची लेकर आहोत. आणि म्हणून आम्ही सुद्धा साधारण नाहीच. आमेन म्हणाल का? काय म्हणतो पेत्र? माझ्याकडं सोनं रूपं घालणारे साधारण लेकर आहेत म्हणून मी घालून आले. साधारण आहे, पण सोन्या रुपयात पेक्षा जो भारी आहे तो माझ्यामध्ये आहे आणि त्याचं नाव येशू आहे. प्रियानो, येशू हे सामर्थ्य तुमच्याकडे. येशू याच्याकडे कधीच बघायचं नाही. हे फसवं आहे पण ओरिजिनल आहे बरं का. फसवं आहे. याच्यानं काही मिळत नाही, काही सुद्धा मिळत नाही. म्हणून ती बॅग मागच्या मीटिंगला मी आल्यावर गेली होती, पण तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवलं का बॅग गेली म्हणून? करडच बसलो, माझी बॅग गेली, माझी बॅग गेली. तुम्ही द्या एक 10-20,000. त्या बॅग मध्ये माझ्याकडं 2 मोबाईल आणि मला वाटतं 1,00,000 रुपये होते बरं का. डोनेशन दिले. किती? 3 लाख. 1,75,000. पण अख्ख्या मीटिंग मध्ये मी दाखवलं पण नाही. मला माहितीये हे गेलं तरी चालेल, इसके अंदर जो है तो नाही पाहिजे. पैसे गेल्याचं दुःख कधीच नसतं. आणि तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर ज्याला सापडले त्यांनी फोन करून बोलून घेतला मला. आणि तो म्हटलं, तुम खुदा के लोग दिखते हैं. हा, तो म्हटलं तुमचं कागद सुद्धा नाही जाऊ देणार मी. मोबाईल तसेच, ATM कार्ड तसेच, पैसे तसेच, बायबल तसंच. मी म्हटलं मला पैसे गेल्याचं दुःख नाही, माझं बायबल. कारण माझं बायबल एवढं जुनं आहे. 28 वर्षाचे संदेश. कुणाला सापडले की तो पाळकच व्हायला पाहिजे. सगळं मग ते ठेवून आलो बरं का, नाही तर ती बॅग नेता परत. काय सोनं रुपयामध्ये मजा नाही. मजा आहे ती फक्त येशूच्या नावामध्ये. प्रिया, एकदम भारी नाव. इतकं भारी नाव. लोक, तुम्हाला काय मी सांगतो माहिती का? अहो, सोन्याच्या दुकानातल्या रांगा कमी होतील, चर्च मध्ये रांगा लागतील जेव्हा हे सामर्थ्य जगाला कळेल. जेव्हा लोकाला कळेल ही पावर काय, लोकाला कळेल सामर्थ्य काय. एक ब्रेक घ्यायचंय का? हा, किती वाजेपर्यंत आपला हॉल ताब्यात आहे? 9 पर्यंत आहे. पास्टर, तुम्ही कंप्लीट करा संदेश. कंप्लीट करू दे. हा, तुम्हाला ब्रेक नको? ब्रेक घेऊया. तुम्हाला पाहिजे असेल तर. काय? ओके. अरे वा, कंटिन्यू बस. किती छान. आता तुमचं सगळं सोनं रूपच काढून घेतो आज. सोनं रूप काय नाही, जे आहे ते तुला देतो. खिशाशी संबंध, जेव्हा खिशाशी संबंध येतो ना, तेव्हा सोनं रूप या गोष्टी डोक्यातनं निघून जातात. काहीच व्हॅल्यू नसतो त्याला. खिशाशी संबंध. देवाच्या राज्यामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. खांदू नाही का? मी ज्या गोष्टीविषयी तुम्हाला बोलत आहे, आज जगातल्या लोकांची संपत्ती, जर त्यांना असं काय वाटतं, धनवान व्यक्ती कोण आहे ज्याच्याकडे सोनं रूपक आहे? नाही हो, राजगादीचा तो मार्ग नाही. आपल्या देशाला सुद्धा तेवढ्याच नोटा छापता येतात जेवढं सोनं त्यांच्याकडे आहे बरं का. असं काय मुलीच्या डोक्यात आलं तो म्हटलं नाही छापा नोटा नाही चालत. जेवढं सोनं शिल्लक आहे तेवढंच. आणि समजा सोनं कमी असेल, जास्त नोटा छापल्या तर गेला देश भिकारी झाला म्हणून समजायचं. तेवढं सोनं ठेवावं लागतं. पण लक्षात घ्या, आमच्याकडं सोनं रूप नाही, पण सोन्यापेक्षा भारी सामर्थ्य आमच्याकडे आहे, आणि ते पवित्र आत्मा आहे. आमेन. पवित्र आत्मा तो राज मार्गाकडे तुम्हाला घेऊन जातो. आणि म्हणून इथं असं म्हटलं की ते वाचा बरं वचन ते. आता हा तेच वचन. आता प्रेषितांचं कृत्य 3रा अध्याय. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आमाकडे पहा. कुणाकडे पहा? कुणाकडे पहा? आमाकडे पहा. बोला की कुणाकडे? आमाकडे म्हणा की कुणाकडे पहा? आमाकडे. मी म्हणतो काय बघायचं तुमच्याकडे? तुम्ही म्हटलं आमाकडे बघा.
आता तुमच्यात ते डेअरिंग पाहिजे. आमच्याकडे बघा, आमच्याकडे बघा. आता सगळ्यांनीच म्हटलं आमच्याकडे बिडी पिता, तुमच्याकडे काय बघायचं? तंबाखू खाता, काय तुमच्याकडे बघायचं? निंदा करता, काय तुमच्याकडे बघायचं? वादविवाद करता, भांडण करता, सगळं करता, उलट बोलता, उद्धट जीवन आहे. नाही हो, जेव्हा पवित्र आत्मा येतो ना, सगळे स्वभाव बदलले जातात. आमेन. सगळे स्वभाव बरं का. सामर्थ्य कधी येतं? सामर्थ्याची चुणूक. एक व्यक्तीमध्ये सामर्थ्य आलं ना, ओळखायचं कसं? आता काय माहिती का, आम्हाला पॉवरची व्याख्याच कळलेली नाही. खरी पॉवर काय? काही लोक नाही, मला ते असं थरथर माझं अंग कापलं ना, मला जाणवलं पवित्र आत्मा आला. थरथर माझं अंग कापलेलं. मी थरथर अंग कापलं आणि पडलं आणि उठलं आणि परत बिडी पिली. काय झालं त्या पॉवरचा फायदा? थरथर अंग कापलं, सगळं झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा आमच्या सोलापूरचे लोक, तुमचं नाही सांगत, ते म्हणजे आम्हाला 2 आत्मे आहेत. भांडायचा पण आहे आणि प्रार्थनेचा पण आत्मा आहे. कुठले आत्मे? भांडायचं पण आहे. कसे काय 2 आत्मे? भाडे करू, पोट भाडे करू. इकडे येशू आहे, पथाला थोड्या वेळ खोलीमध्ये बंद करतो, चावी फेकून देतो, याला बाहेर काढतो, तो भांडण करतो. हे पॉवर नाही, हे डुप्लिकेट आहे बरं का सगळं. देवाला डुप्लिकेट नाही, सगळं ओरिजिनल लागतं. शौल डुप्लिकेट झाला आणि राजपदावरून गेला. ऐका, राजपदावरती आल्यावर त्यानं सगळे मांत्रिक, तांत्रिक, चेटूक विद्या, देवऋषी आपल्या राजवाड्यावरून हद्दपार केले. पण जेव्हा शौलाचं पतन झालं, त्यानं परत सगळ्याला जमा केलं. आमच्याकडे पण तेच आहे. त्या दिवशी आम्हाला प्रभूची ओळख होती. सगळे स्वभाव काढून टाकतो, बाहेर फेकून देतो. पण एकदा पतन झालं की सगळं परत आतमध्ये येतं. नवीन तारण झाल्यावर बघा ना, कुणी एका गालात मारली, दुसरा गाल पुढं कर. आणि जसा ख्रिस्ती जुना होतो, हा दुसऱ्याचे गाल शोधत असतो. माझ्या नादी लागू नका, डायलॉग असतो त्यांचा. माझ्या नादी लागूच नका, मी भल्या भल्याच जिरवतो. आणि मला बघितलं ना, पाळक सुद्धा मला बघून थरथर कापतो. अरे वा, काय टेस्टमनी तुझी, आणि काय तुझी साक्ष, काय सुंदर तुझं जीवन आहे. आणि तेवढ्याच पॉवरफुल प्रार्थना. आणि ते प्रार्थना करणारे ढोंगे कसे असतात माहिती का? प्रार्थना बिर्थना करून सगळ्याचा अंदाज घेतात. कशी झाली प्रार्थना, कशी प्रार्थना झाली माझी. आणि सोलापूरचे लोक तुमचे नाहीत, मुंबईचे चांगलेत सगळे. तुमचे सगळे चांगलेत. आमेन. बघा, असं फेकून मारा, नाही तर कसं फेकून. अवघड आहे. ऐका, जेव्हा पवित्र आत्मा येतो, हा पवित्र आत्मा तुमचे विचार आणि स्वभाव बदलून टाकतो. टोटल चेंज. मग गलतीकाराच्या पत्रामध्ये पौल म्हणत नाही का, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देवाची देहवासना पूर्ण करणार नाही. पॉवर कशामध्ये? प्रॉब्लेम तुमची पॉवर जाती का? या पेत्राची पॉवर पेत्राने टिकवून ठेवली. जेव्हा पवित्र आत्मा आला, त्यास पेत्राच्या जिभेचा पहिल्यांदा ताबा घेतला. कोणत्या जिभेचा? ज्या जिभेने शिव्या दिल्या होत्या, आता जिभेचा ताबा घेतला. आता जीवा शिव्या देत नव्हती, अन्य भाषा बोलत होती, लोकाला बरं करत होती, संदेश देत होता. आणि या जीवांच्या द्वारे बाप्तिस्म्याला लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या. हे पॉवर आहे. एकदा जिभेचा ताबा घेतला, एकदा जिभेचा ताबा घेतला. तेव्हाचे प्रिय लोक, जेव्हा तुम्ही आत्म्याच्या किशाशी तुमचा संबंध येतो, किशाशी तुमचा संबंध आल्याबरोबर सामर्थ्य तुम्ही जाऊ देत नाही. सामर्थ्य जाणाऱ्या अनेक गोष्टी तुमच्यामध्ये, राग, द्वेष, लोभ, मत्सर, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, आणखीन इतर काही गोष्टी असं शास्त्रामध्ये लिहून ठेवलेल्या आहे. या सगळ्या तुमच्यातलं पॉवर काढून टाकतात. सामर्थ्य निघून जातं. आणि सामर्थ्य निघून गेल्यानंतर
तो तुम्हाला राजपदाकडे जाण्यासाठी फार मोठं अडकण असतं. आता राजपदाकडे तुम्हाला जायचंय, तुमची निवड व्हायला पाहिजे. कोणाची निवड होणार आहे? ऐका, सगळ्यांची निवड होणार नाही आज रात्री, परंतु काही लोकांच्या अंतःकरणात भावना असतील, प्रभू माझे स्वभाव मी बदलण्यासाठी तयार आहे. आमेन. ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये ती फिलिंग असते, ती भावना असते ना, तो देवा मला काही नसलं तरी चालेल, पण मला पवित्र आत्म्याची गरज आहे. आमेन. मला लोकांनी चांगलं म्हणू दे, वाईट म्हणू दे, कोणी माझी निंदा करू दे, कोणी माझी स्तुती करू दे, सगळं जाऊ दे प्रभूजी, मान सन्मान आत्मप्रौढी सगळं जाऊ दे, पण मला पवित्र आत्म्यानं कधी सोडू नये, ही माझी गरज आहे. जेव्हा ही भावना, ह्या फिलिंग्स तुमच्यामध्ये येतात, तिकडे देव म्हणतो, अरे याच्यामध्ये मी एक राजा शोधत आहे. आमेन. एक राजा शोधत आहे तुमच्यामध्ये. आज रात्री तो राजा असणं गरजेचं आहे. आमेन. तुमच्यामध्ये. लक्षात ठेवा, भावनेचं जीवन जगू नका. कधी कधी आम्ही भावुक फार जीवन जगतो, काय मनाला बरं वाटतं ते. साध्या साध्या गोष्टींना नाराज होणं, काही गोष्टीला प्रत्युत्तर करणं, ज्या पवित्र आत्म्याला दुःखी करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींवरती आमचं आतोनात प्रेम असतं. पवित्र आत्मा निघून जातो, पावर निघून जाते. पावर निघून जाणं म्हणजे तुमच्यातलं राज्य निघून गेलं, राजा निघून गेलेला आहे. तुमचा राजा टिकून राहिला पाहिजे, राजपट टिकून राहिलं पाहिजे. मग कसं राहणार आहे राजपट टिकून? आणि कसं त्या भावना तुमच्यामध्ये जागवणार? कसं आतमधला मनुष्य बलवान होणार आहे, स्ट्रॉंग होणार आहे? शास्त्र सांगतं ते मंदिरात. वाचा बरं वचन. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लाविले. त्याने लक्ष लावलं. पुढे पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही. सोनं रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवलं. तेव्हा त्याची पावले व त्याचे घोटे या तत्काळ बळ आलं. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आता अजून एक मुद्दा याच्यामध्ये तुम्हाला सांगायचा आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, किशाशी तुमचा संबंध आहे. कोणामध्ये देव राजा शोधतो? नीट ऐका बरं का. तुम्ही चर्च म्हणून या ठिकाणामध्ये आहात. हा लंगडा भिकारी मंदिराच्या बाहेर आहे, तो आतमध्ये येत नाही. आणि आतमध्ये न येण्याचं कारण त्याची पावलं अडखळत आहे पावलं. ऐका बरं का बिलीवर्स, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही कसे राजे बनणार आहात त्याच्या संबंधाने मी तुम्हाला सांगत आहे. आज मंडळांमध्ये, विश्वासणाऱ्या मंडळांमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे. कोणता प्रॉब्लेम? कोणीतरी चर्चला येण्यासाठी अडखळत आहे आणि त्या अडखळलेल्या व्यक्तीला मंदिरामध्ये आणणाऱ्या लोकांची गरज आहे. कोण आहे तो? पेत्र, ज्याच्याकडे पॉवर आहे, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे. आणि हे सामर्थ्य त्याच्याकडे असताना त्यानं त्या सामर्थ्याचा वापर कशासाठी केला? तर बायबल सांगतं त्या सामर्थ्याचा वापर करत असताना या व्यक्तीने काय केलं? तर या व्यक्तीनं त्याच्या गोट्यामध्ये बळ घातलं. आमेन. गोट्यामध्ये बळ म्हणजे काय हो? लोक चर्च मध्ये येण्यासाठी असणारं अडखळण काढणं. पवित्र आत्मा कशासाठी आहे? पण आज काय होतं माहिती का? लोक चर्च मध्ये येणाऱ्या लोकांनाच अडखण टाकत आहेत, अडखळत आहेत. काही गोष्टी इतक्या भयानक आहेत, इतक्या भयानक गोष्टी आहेत मंडळांमध्ये. तो व्यक्ती चर्च मध्ये येण्यापेक्षा चर्चच्या बाहेर कसं राहील हे जर मंडळांमध्ये काम केलं जात आहे, तर याचा अर्थ पॉवर संपलेली आहे, सामर्थ्य नाहीये. कोणत्या कारणानं अडखळले? तुम्ही कोणाला अडखण ठेवत आहात? पॉवर त्याच्यासाठी नाही दिलं देवाने तुम्हाला. त्या पॉवरचा तुम्ही दुरुपयोग तर करत नाही ना, त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करत नाही ना. ही पॉवर तर लोकांनी आतमध्ये येण्यासाठी आहे. आतमध्ये यायला पाहिजे, लोकांनी चर्चमध्ये यायला पाहिजे असं म्हटलं. तिथं या पेत्रानं त्याच्या घोट्यामध्ये बळ येण्यासाठी त्याला नासुरी येशूच्या नावानं उठ आणि चालू लाग म्हटलेलं आहे. नीट ऐका. चर्च मधली सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण असेल तर फक्त प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. फक्त प्रभू येशू ख्रिस्त इम्पॉर्टंट आहे. फक्त येशू महत्वाचा आहे. येशू नाही तर चर्चला उपयोगच नाही, काहीच उपयोग नाही चर्चला.
आणि या लोकांना आम्हाला चर्चकडे आणायचं. 9 पर्यंतच आहे का? किती वेळ? किती वाजेपर्यंत? 9 9 तर वाजलेत पास्टर. 15 मिनिटं घ्या अजून. नाही, थांबू आपण. जर प्रॉब्लेम असेल तर आपण थांबू. 9 पर्यंत ओके. 9:15 विल डू. नाही, हा चालेल. ज्यांचं चर्च आहे ते परमिशन देत आहेत. बरं ओके. कारण कसं की आपल्याला, मला तुम्ही 12 म्हटलं 2 वाजलं तरी माझं तोंड थांबणार नाही. पण मला माहिती की सगळ्या गोष्टीला मी वेळेचं पाळणारा व्यक्ती आहे. 5च मिनिटांमध्ये मी संपवतो की जेणेकरून तुम्ही पण लांब लांब जाणार आहेत. परंतु एक गोष्ट मला जाता जाता एंड करायचं आहे. जाता जाता पवित्र आत्मा किशाशी संबंध. किश, जेव्हा किश त्याचा संबंध, ऐका बरं का, मी फार तळमळून सांगत आहे. मी या एवढ्या मंडळ्या फिरतो, एवढ्या चर्चमध्ये जातो. मंडळीची स्थापनाच यासाठी झाली की मंडळीमध्ये तारण पावलेल्या लोकांची, नव्या आत्म्यांची एंट्री व्हायला पाहिजे. नवीन आत्म्यांची एंट्री व्हायला पाहिजे. आणि नवीन आत्म्याची एंट्री व्हायला पाहिजे ना, तर लोकांच्या अंतःकरणामध्ये ती भावना असली पाहिजे, लंगडे उड्या मारत आतमध्ये यायला पाहिजे. आमेन, आमेन. एक मुद्दा जाता जाता सांगतो, एंड करतो जाता जाता. काय माहिती का, जेव्हा माडीवरचा पवित्र आत्म्याचा अनुभव पेत्रानं घेतला, ऐका, पवित्र आत्म्याचा अनुभव घेतल्याबरोबर कोणामध्ये सामर्थ्याचा वापर पेत्राने कसा केला सांगू का तुम्हाला? लंगडा भिकारी आनंदानं उड्या मारत मंदिरात गेला. काय अर्थ होतो सांगू का तुम्हाला त्याचा? सामर्थ्य, किशाचा संबंध. जे लोक मंडळीमध्ये लोकांमध्ये आनंद निर्माण करतात त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. आमेन. काय बोलतो नीट आहे का? तुम्ही मंडळीमध्ये तुमचं वावरणं, पवित्र आत्म्यानं भरलेले तुम्ही लोकात, तुमचे शब्द, तुमचं बोलणं, तुमचे विचार, तुमच्या कृती या लोकांमध्ये आनंद निर्माण करणाऱ्या असाव्या. आमेन. असं बोलू नका की एखाद्या व्यक्तीचा आनंद निघून जाईल. असे शब्द बोलू नका की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निराशा, डिप्रेशन येईल. उलट असे शब्द बोला की ती व्यक्ती म्हटली पाहिजे, हे चर्च मला मिळालं, जगातली सगळ्यात भारी वस्तू मला मिळाली. हे चर्च, ही मंडळी, हे पवित्र आत्मा, एवढं तुमच्या चर्चवरती त्याने प्रेम केलं पाहिजे. आणि म्हणून येशूने पवित्र आत्मा दिला त्याला. आणि किशाशी संबंध असणं म्हणजे सामर्थ्याची संबंध. लक्षात ठेवा, सामर्थ्य म्हणजे लोक बरे होणं नव्हे. सामर्थ्य म्हणजे मंडळीतले लोक आनंदी असणं, याला सामर्थ्य म्हटलेलं आहे. लोक बरे झाले म्हणजे सामर्थ्य नाही. येशूच्या नावात बरे होतील लोक, पण मंडळीची ताकद, मंडळीचं सामर्थ्य काय? तर मंडळीचं सामर्थ्य, मंडळीतले लोक एकमेकाला आनंदी ठेवण्याचं काम करतात. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला एक मुद्दा मी सांगितला, मला तुम्हाला 7 मुद्दे सांगायचे. एक मुद्द्यातला पोट मुद्दा मी तुम्हाला सांगितला, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, जाता जाता मी तुम्हाला सांगेल, किशाशी संबंध जोडा. किशाशी संबंध जोडला तर मंडळीसाठी आणि देवाच्या राज्यासाठी तुमचं पहिलं पाऊल पडेल. पहिलं पाऊल. आज देव राजा शोधत असताना त्या लोकांना तो शोधणार आहे ज्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि सामर्थ्य कोणा लोकांमध्ये आहे? ज्यांच्यामध्ये या क्वालिटीज आहे, तेव्हा त्यांना सामर्थ्यानं भरणार आहे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. थोडा वेळ, 1-2 मिनिटं आपण आपले डोळे बंद करूया. कोणीच कुणाशी बोलू नका, कोणी कुणाशी बोलू नका. थोडा वेळ देवाच्या सानिध्यामध्ये, काही क्षण, काही वेळ देवाच्या सानिध्यात खर्च करूया. इथून जाण्याच्या अगोदर थोडासा आपल्या जीवनाचा विचार करू. थोडासा. किशाचा मुलगा शौल आपल्या बापाच्या सांगण्यावरून गाढवे शोधण्यासाठी निघाला. शोध करूया पहिल्यांदा. आज रात्री शोध करूया. काय शोधत होता मी? काय शोधण्यासाठी या ठिकाणात आलेलो आहोत? मला माहिती, कित्येक लोक आरोग्य शोधत शोधत आलेले आहेत.
आहे तुमच्याकडं शारीरिक व्याधी, आणि देव ते दाखवत पण आहे, दाखवत आहेत. तुमचे पोटाचे विकार, तुमच्या ब्लड मधल्या समस्या, गर्भाशयाच्या समस्या, आर्थिक समस्या, सगळ्या गोष्टी देव पाहत आहे. पण तरी तुमच्यामध्ये देव एक राजा पाहत आहे, एक राजा. आणि आज रात्री तुमचा संबंध किशाशी येऊ द्या. पवित्र आत्मा, सगळ्यात तुमची मोठी गरज पवित्र आत्मा आहे. कोणी इकडे तिकडे पाहू नका, आपल्या हात उंच करा. आणि ज्याला असं वाटतं की ते आत्मिक सामर्थ्य मला पाहिजे, हात उंच करा, हात उंच करा. हो, शरीर तर बरं होणारच आहे, ते येशूच्या नावातली ताकद आहे. तुमचे कोणतेच प्रश्न घेऊन तुम्ही असे जाणार नाही. आज रात्री तुमची उत्तरं तुमच्याकडे असणार आहे. तुमच्या भविष्याच्या चिंता, लेकरांच्या चिंता, कामावरच्या समस्या, सगळ्या समस्या इथंच टाकून जा, परंतु किशाशी संबंध जोडा. आता पवित्र आत्म्यानं भरण्याचा समय. फक्त 2 मिनिटं एक कोरस गायलं जाईल आणि त्यानंतर आपले हात उंच करून पवित्र आत्म्याला म्हणून, पवित्र आत्मा ये, ते सामर्थ्य दे. जाताना असं जाऊ नका, सामर्थ्य घेऊन बाहेर जा. ओ राजा, चालेल. थँक्यू लॉर्ड. आपले हात उंच करूया, आपले हात उंच करूया. एक गीत गात असताना पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये घेऊया. अन्य भाषेमध्ये बोला, जसं देवाचा आत्मा तुम्हाला चालवेल. आज रात्री एक वेगळा संबंध, किशाशी संबंध, देवाशी आमचा संबंध मजबूत करूया. हो राजा, दया कर, दया कर. इकडे तिकडे पाहू नका, सामर्थ्य घेऊन जा, पावर घेऊन जा. माडीवरती 120 लोकांवरती आलेलं पावर, माडीवरती 120 लोकांमध्ये आलेलं सामर्थ्य, ती आमची गरज आहे, ती आमची गरज आहे. देवाकडे ती गरज मागवण्यासाठी हात मागूया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. मागूया तो अभिषेक, ते सामर्थ्य पवित्र आत्म्याला म्हणूया आपल्यामध्ये. माडीवरच्या 120 लोकांमध्ये झालो. राजपदासाठी असणारी पहिली पायरी किशाशी तुमचा संबंध. आजपर्यंत पवित्र आत्म्याशी संबंध आला नसेल, पण आता पवित्र आत्म्याशी संबंध येऊ द्या.
मला तुझी गरज आहे आमच्या या कल्पना तुझी गरज आहे या लोकांना तुझी गरज आहे ये ना प्रभू हे तुझं सानिध्य तुझी समक्षता प्रभूला आम्ही म्हटलं आम्हाला तुझी गरज आहे हा पुष्कळ लोकांना प्रभू राजमार्ग दाखवत आहे तसं जगू नका आज सुपर नॅचरल लाईफ काय असतं ते अनुभव काय असतं ते अनुभव प्रिय बहिणी प्रभू तुला एक वेगळ्या अनुभवामध्ये घेऊन चालले एक वेगळ्या अनुभव तू देवाची खास निवडली तुझ्यामध्ये सेवा आहे तू सेवा करत पण आहे परंतु तुझा एक स्वभाव आहे लवकर डिस्टर्ब होतो लवकर निराश होतो परंतु तुला सेवा सोडू वाटत नाही प्रभू तुला सांगत आहे घाबरू नको अशीच पुढे जा राजमार्ग तुला दिसेल राजमार्ग तुला दिसेल राजमार्ग तुला दिसेल हो प्रभूची सेवा करणारा एक सेवक या ठिकाणावर फार मोठी स्वप्न घेऊन जगतो परंतु परिस्थिती त्याला विपरीत पाहायला मिळते परंतु आज देव सांगत आहे माझ्यावर विश्वास ठेव माझ्यावर विश्वास ठेव सामर्थ्याशी संबंध येऊ दे एक नवीन टर्निंग पॉइंट मिनिस्ट्री मध्ये सेवेमध्ये एक नवीन अनुभव तुला येणार हो पुष्कळ लोकांना देव बरं करत पुष्कळ लोकांना तुझ्या गुडघ्यांमधला त्रास तुझ्या कमरेचं दुखणं मणक्यातला त्रास प्रभू दूर करत प्रभू दूर करत सुटका देत पवित्र आत्मा देवाचा हात डोक्यावरती येत आहे अनेकांची बंधनं तुटली जात आहे अनेक लोकांना देव सुटका देत आहे Thank you, Jesus. We worship you. We worship you, Lord. We praise you. We bless you, Master. Thank you, Lord. We praise you. पुनरुज्जीवन होत आहे पुनरुज्जीवन होत आहे आत्मिक जीवनाचं पुनरुज्जीवन होत आहे विचारांचं पुनरुज्जीवन होत आहे देवा आज रात्री आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येतो बस झालं ते जीवन आम्हाला नको आहे आता उठायचं झोपायचं कामकाज करायचं त्या जीवनाला कंटाळलोय आम्ही आम्हाला किशाशी संबंध जोडायचा सामर्थ्याशी प्रभूची 3 दिवसामध्ये इथं येणारी व्यक्ती नॅचरल नको तर सुपर नॅचरल अशा पद्धतीनं मंडळी तरी वावरावं अख्खी मंडळी त्याच्याकडे पाहताना आशेनं पाहतात असं त्यांचं वावर नसू दे प्रभूजी जेव्हा मंडळीतले लोक त्या व्यक्तीला पाहतील सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद असतो हो आमचा संबंध पवित्र आत्म्याशी आल्यावर जे व्यक्तिमत्वामध्ये बदल होतो तो बदल होऊन जातो वेगवेगळ्या मंडळीचे लोक आहेत इथं आलेत पण जाताना तसेच पाठवू नको माझ्या हो ते फार बदललेले जाणू दे माझ्या ती सर्वोच्च पातळी आत्मिक जीवनातली गाठली आत्मिक जीवनातली गाठली जाऊ माझ्याकडे पुन्हा उद्या येतील तर फार मोठ्या गोष्टी मी पाहणार आहोत आज आम्ही किशाला पाहिलं परंतु पहिल्या पायरीमध्ये आम्हाला कळलं की सामर्थ्य नाही तर जीवन व्यर्थ आहे आज रात्री ते सामर्थ्य घेऊन पुन्हा उद्या आम्ही येऊ तर इतकं पॉवरफुल असू दे माझ्या तुमचं जीवन आम्ही अनुभव करावा धन्यवाद देतो तुझ्या लोकांबद्दल या ठिकाणाबद्दल पुन्हा एकदा तुझ्या लोकांचा ताबा घे भविष्यवाण्या होऊ दे उद्या प्रगटीकरण होऊ दे प्रभूजी बंधनं तुटू दे माझ्या राजा पवित्र आत्म्याचा अग्नी पाठव जे लोक येथील मोठ्या आशेनं उपवास प्रार्थनेने तरी यावं यासाठी की प्रभू तो अग्नी घेऊन बाहेर पडा ते सामर्थ्य घेऊन येशूच्या नावात मागतो